तर आता 5वा प्रश्न, त्याने ताटात अन्न मोजके घेतले होते. तर पहा, परिमाणवाचकमध्ये येणारे स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक. तर पहा, हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे? तर पहा, हे परिमाणवाचकमध्ये येणार आहे. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. झाडावरील पक्ष्यांचा थवा भुरकन उडाला. उडाला कसे उडाला? भुरकन उडाला. म्हणजे कशामध्ये येणार? रीतिवाचकमध्ये. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर या आधीचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहायचा होते ना. तर आता पहा, पुढील घटक शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय कोणाला म्हणतात? वाक्यामध्ये नामाला किंवा सर्वनामांना जोडून येणारे जे काही शब्दांचा गट असतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात आणि ते वाक्यातील नामाचा इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवतात. तर हे असतं शब्दयोगी अव्यय आणि हे ओळखणं अगदी सोपं आहे. ते फक्त शब्दांना जोडून येतात विद्यार्थ्यांना. तर पहा, कधी कधी क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे सारखे असतात आणि त्याच्यातील फरक आपल्याला ओळखायचे आहे. तर पहा, क्रियाविशेषण अव्यय काय करतात? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. पतंग वर उडाला. उडाला कुठे? उडाला वर. म्हणजे पहा, हे कशामध्ये येतं? क्रियाविशेषण अव्ययमध्ये, कारण हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययमध्ये येणार आहे. तर इथे पहा, पुस्तक टेबलावर आहे. टेबलावर. पुस्तक कुठे आहे? टेबलावर आहे. म्हणजे त्याचं नामाला इथे जोडून आलेलं आहे हे, म्हणून हे असणारे शब्दयोगी अव्यय. इथे पहा, नंतर हे सेपरेट दिलेलं आहे. सूर्योदयानंतर पहा, नामाला जोडून आलेले आहे. जवळ वेगळा आहे. देवळाजवळ. पहा, शब्दयोगी अव्यय ओळखणं अगदी सोपं आहे. ते नामाला जोडूनच येतात. मग आता यावर आधारित जो काही सराव प्रश्न आहे तो आपण सोडूयात. तर पहा, पहिला प्रश्न पहा, घरट्यातील पिलाला थंडीपासून संरक्षण मिळाले. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? पहा, थंडीपासून. पासून हेच असणारे इथे शब्दयोगी अव्यय. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत व्हावी. या वाक्यात कोणते अव्यय वापरलेले आहे? तर शब्दयोगी अव्यय. अगदी सोपं आहे. शब्दयोगी अव्यय आलेले कोणते वाक्य आहे ते सांगायचे आपल्याला. त्याने दिलेले उत्तर बरोबर होते. चुकी बरोबर. इथे उभयान्वयी अव्यय आलेले आहे. कासवाने सशा बरोबर. मग पहा, इथे आहे योग्य उत्तर. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर हा शब्द शब्दयोगी अव्ययाचे कार्य करीत आहे? तर पहा, आरोहीचा पतंग वर. पहा, इथे येणार नाही. वरमा इथे येणार नाही. वरचा मजला. वर घोड्यावर बसून निघाला. वर तर इथे नाम आहे, म्हणजे पहा, वरचा मजला हा इथे येणार आहे शब्दयोगी अव्ययासारखं. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? दगडापेक्षा पाठी खाई त्याला खाऊ. इथेच नाही. मागून इथे क्रियापद नामाला इथे जोडून आलेले शब्दयोगी अव्यय. लग्न प्रित्यर्थ घरासमोर वेळेपूर्वी 2 पुरोहित हजर होते. या वाक्यात किती शब्दयोगी अव्यय आले आहे? प्रित्यर्थ समोर वेळेपूर्वी 3 आलेले आहेत, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोल करायचं आहे. तर काही वेळा असे प्रश्न येतात, वर हा शब्द कुठे येत नाही असं प्रश्न करत आहे किंवा कुठे करत नाही असे प्रश्न असतात विद्यार्थ्यांना. वर आपल्याला ओळखायचं आहे. वरमाय म्हणजे नवऱ्या मुलाच्या आईला वरमाय म्हणतात. वर म्हणजे नवरा मुलगा, त्याला देखील वर म्हणतात. हे नाम आहे विद्यार्थ्यांना, हे आपल्याला ओळखायचं आहे. वरचा मजला. पहा, इथे असणारे योग्य इथे शब्दयोगी अव्यय. अशा पद्धतीने हे प्रश्न परीक्षेमध्ये येतात, म्हणून आपल्याला काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.